नमस्कार मॅडम. नमस्कार. बरं, तुमचं नाव सांगा पूर्ण. नमस्कार, मी विद्या मोहन वाघ, मुक्काम पोस्ट रायपूर, तालुका जिल्हा बुलढाणा. बुलढाणा. बरं, आपली ही पेरूची बाग आहे. हां, तर हिला लावून आता किती वर्ष झाले? 3 वर्ष पूर्ण झाले. 3 वर्ष. जेव्हा आपण ही बाग लावली होती, हां, ज्या कलमा आणल्या होत्या, हं. तर कलमा आणताना आणि कलमा लावते वेळेस आपण याला धन्वंतरीचं काय ट्रीटमेंट वापरलं? RPS 76 ग्राउंडनट हे खत ग्रॅन्युअल. टाकले. अच्छा, हे ग्रॅन्युअल खत टाकले. ओके. म्हणजे आपण जेव्हा गड्डे केले हां, हां. तेव्हा ते सुरुवातीलाच आपण ग्रॅन्युअल टाकलं आहे. हां, हां. बरं, आणि नंतर? आता फवारणी करताना RPS 76 ची फवारणी केलेली आहे. बरं, आणि दरवर्षी आपण याला ग्रॅन्युअल वापरतो, हां, है ना? दरवर्षी वापरण्यात येते. हां, फवारण्या किती करतो आपण साधारणतः? 2. फळ येण्यापूर्वी हां, 2 किंवा 3 वेळा, फवारण्या, 3 वेळा. आहे की नाही, RPS 76च्या. तर 3 वर्षाची बाग आहे आणि फळंही खूप लागलेत आणि याच्यामध्ये एकही झाड असं मेलेलं, खराब झालेलं कुठेच काही दिसत नाही आहे आणि सुंदर अगदी फळं लागलेत. म्हणजे बुडापासून फळं आहेत. हो, आता हे झाडाच्या बुडापासून अगदी फळं लागलेत बघा. अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर आलेला आहे. 3च वर्षाची बाग आहे. जमिनीपासून फळं लागलेत. हां, बरोबर, खूपच मस्त. हां, हे बघा, आता हे जमिनीपासून झाडं फळं लागलेत अक्षरशः. म्हणजे अक्षरशः झाडं आपले लावून पडलेत. काल तोडा केलेला आहे. अच्छा, काल तोडा पण केला का? हां, हां. अच्छा अच्छा अच्छा, काल तोड झालेली आहे. वा, क्या बात आहे, खूपच सुंदर रिझल्ट. मॅडम, आपला शेतकऱ्यांना काय सल्ला